व्यक्ती अशा आहे की ज्या आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करतात। एक जगामध्ये एक व्यक्ती प्रेम करणारी असते। पत्नीचं प्रेम हे स्वार्थी प्रेम असतं, बहीण भावाचं प्रेम हे स्वार्थी प्रेम असतं, नातेवाईकांच्या प्रेमामध्ये सुद्धा स्वार्थ असतो। पण जगातले एकच व्यक्ती अशी आहे ती आपल्या लेकरावर प्रेम करते, त्या प्रेमामध्ये स्वार्थ नसतो। तिचं प्रेम कसं असतं? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती। निस्वार्थपणे प्रेम करणारी एकच व्यक्ती जगामध्ये आहे, ती म्हणजे आई आहे। आणि अशा आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही महाराज। कितीही मुलाने चुका करू द्या, कितीही मुलाने चुका करू द्या। एका ठिकाणी लिहिलं होतं की फूल एकदा उमलतं, फूल असतं की नाही, फूल एकदा उमललं की ते पुन्हा उमलू शकत नाही। एकदा फूल खुलल्यावर ते पुन्हा खुलतं का? नंतर ते सुकून जातं। एकदा मनुष्याला मानव जन्म मिळाला तर तो परत मिळत नाही। एकदा फूल उमललं तर परत उमलत नाही। एकदा मनुष्याला मानव जन्म मिळाला तर परत मिळत नाही। पण हजारो क्षमांना चुका करणारे जे आई वडील आहेत ते मानवाला पुन्हा मिळत नाहीत। हा आई वडिलांचा आणि आईच्या लेकरांच्या विषयी, आई वडिलांच्या मुलाविषयी काय असतं? प्रेम असतं। म्हणून प्रेम करावं आई वडिलांवर।